महाराष्ट्र में जहां मिश्रित दलों की संयुक्त भाजपा सरकार सत्ता में है, वहीं रावेर यावल विधानसभा सीट भी बीजेपी के पास है। और इस विधानसभा क्षेत्र के रावेर कस्बे के सरदार जी कॉलेज में शिक्षा विभाग के नकलविहीन परीक्षा के सारे नियम पतलून की जेब में ताक पर रख दिए गए हैं। इस बारे में आपको विस्तार से बता दें कि जलगांव जिले के रावेर शहर में सरदार जी कॉलेज परीक्षा केंद्र पर जीव विज्ञान का पेपर चल रहा था। इसी दौरान भरारी टीम ने 11 परीक्षार्थियों पर नकल के आरोप में कार्रवाई की, लेकिन कार्रवाई होने और रिपोर्ट शून्य आने के बाद जिले में चर्चा है कि भाजपा के नकल मुक्त परीक्षा अभियान के पीछे शिक्षा विभाग पर भाजपा का राजनीतिक दबाव है और यही वजह से सभी नियमों को ताक पर रख दिया गया। सवाल उठाया गया है कि केंद्रीय निदेशक से लेकर शिक्षा आयुक्त तक नकल की कार्रवाई किसी के इशारे पर निरंक दिखाई गई। इस संबंध में केंद्र के निदेशक से स्पष्टीकरण मांगा गया है। जलगांव जिला परिषद की सीईओ मीनल करणवाल ने यह जानकारी दी है कि जांच में सत्यता पाए जाने पर संबंधित संस्था को स्थायी रूप से निरस्त करने की कार्रवाई की जाएगी। आपको बता दें कि उक्त शैक्षणिक संस्थान का अध्यक्ष भाजपा कार्यकर्ता है, इसीलिए स्थानीय जनप्रतिनिधि के माध्यम से नकल कार्रवाई का मामला निस्तारित होने की चर्चा रावेर शहर में भाजपा कार्यकर्ताओं द्वारा रंगीन हो रही है। तस्वीर साफ है कि नकल की कार्रवाई होने पर भी मामला निस्तारित किया जाता है। क्या यह खेल में नकल का मामला मिटाने के लिए भारी मात्रा आर्थिक लेन देन हुआ या फिर राजनीतिक तंत्र अपनाया किया गया? बहरहाल जो भी, लेकिन सवाल यह है कि आखिर यह हुआ क्यों और इसका जिम्मेदार कौन है, और क्या आखिर निष्पक्ष जांच होगी या गंभीर मामले को क्लीन चिट में तब्दील कर दिया जाएगा? पुलिस राउंड न्यूज के लिए योगेश नाथ, जलगांव, महाराष्ट्र। दिसतंय मी तिथे गेल्यावर त्या काही मुलींकडे कॉपी केसेस सापडल्या, तर त्या मी जप्त केल्या. त्यांचा पेपर पण जप्त केला आणि दुसरी उत्तरपत्रिका देण्याच्या सूचना दिल्या आणि सगळे कॉपी आणि त्यांचे रेस हॉल तिकीट वगैरे सगळं घेऊन यांच्याकडे आले केंद्र संचालकांच्या कार्यालयात. आणि तिथून एक प्रपत्र 3 असतं, तर ते भरून केंद्र संचालकांना दिलं आणि पुढची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या पूर्ण. आणि त्याच वेळेस मला बोर्डाच्या सचिवांशी पण मी याच्याशी हे केलं की हा मोठा हे दिसतोय, तर तुम्ही हे करा. त्यात ते म्हणे की करून टाका कॉपी केसेस. मग मी त्यांना ते 11चा रिपोर्ट दिला होता. त्याच्यानंतर इथल्या सहनियंत्रण कक्षाला पण सांगितलं होतं की 11 कॉपी केसेस झालेल्या आहेत. परत इथंच दुपारी पण 3 वाजता संस्कृतचा पेपर होता 10वीचा, त्यामुळे मी तिथेच थांबले. तिथं पण मग परत हे केलं, भेट दिली तिथल्या ह्याला. आणि नंतर मग 5 वाजता मी परत आले. तोपर्यंत त्यांनी मग ते प्रोसेस सुरू होती, म्हणजे तोपर्यंत त्या मुली वगैरे पण थांबल्या होत्या, त्यांची सगळ्या सह्या वगैरे घेण्याच्या प्रोसेस चालू होत्या. पुढे त्यांनी का निरंक पाठवला मला पण माहित नाही पुढे काय झालं ते. निरंक रिपोर्ट मग मलाही माहिती नाही. त्यांनी पुढे केंद्र संचालकांची जबाबदारी असते पुढे बोर्डाकडे पाठवायचं. या संदर्भात तुमची आता पुढे नेमकी काय असेल? ज्यांनी तुम्हाला रिपोर्टिंग केलं त्यांच्या कॉपी केसेस झाल्या आहेत, तुमच्या ज्या मुख्याध्यापक होत्या त्या ठिकाणचे, त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार? त्यांना काही नोटीस केली जाणार? हा, त्यांच्यात बोर्डामार्फत आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर कार्यवाही होईल पुढची. हा, त्यांनी उद्या म्हणजे आज पेपर सगळे जातात ना, त्यासोबतच त्यांनी पोस्ट आणि हे पाठवावं लागतं केंद्र संचालकांनी. नाही, ती पूर्ण बोर्डाकडेच जातात. त्या मुलाची उत्तरपत्रिका जी कॉपीड पेपर असतो ना, मग ते चेक करतात की त्या कॉपीत मधलं काही लिहिलंय की नाही. मग ते बोर्डाकडे जातं आणि बोर्ड त्याच्यावर पूर्ण डिसिजन घेतं. मग त्यांची सुनावणी होती, विद्यार्थ्यांना तिथं बोलवलं जातं बोर्डामध्ये आणि त्यांची सुनावणी होती. केंद्र संचालकांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस भरारी पत्रक आमच्या इथं आलं त्यावेळेस कॉपीचा कुठलाही प्रकार घडलेला नव्हता. तशी अभिप्राय पुस्तिकेत देखील नोंद भरारी त्यांनी मला ती अभिप्राय पुस्तिका दिलीच नव्हती. त्यांना अशा त्यात कसं होतं, 11 झाल्यामुळे एका त्या भरारी पुस्तकाचे पथकाचे हे असतं, त्यामध्ये 3च कॉपी केसेस लिहिता येतात, 3च हे असतं. मी त्यांना म्हटलं असे 4-5 लागतील मला, कारण त्या प्रत्येकात नोंद करायला. म्हटलं सगळे भरा, म्हणजे मग मी सगळ्यांवर हे करते. त्यांनी मला तिथं उपलब्धच करून दिली नाही ती अभिप्राय पुस्तिका. ज्यावेळेस संस्कृतचा पेपर झाला ती माझ्याकडे उपलब्ध आहे, त्यांच्या दुसऱ्या पेपरची ह्याच्यातली त्यांनी दिली, पण यांनी ती अभिप्राय पुस्तिकाच मला उपलब्ध करून दिली नाही. आणि त्यातले काही हे होते झेरॉक्स लागत होत्या ना 11, त्याच्यापैकी 7 झेरॉक्स त्यांनी मला दिल्या होत्या आणि 4 अजून दिल्याच नाहीत परत. त्यामुळे ती संदर्भात ज्यावेळेस तुम्ही बोर्डाला माहिती कळवली, तुम्ही लेखी स्वरूपात कळवली की नाही, तोंडी फोनवरच सांगितलं होतं सचिवांना, देसले साहेबांना, त्यांनी विभागीय सचिवांना. त्यानंतर तो पहिला अहवाल आला. नियंत्रण अधिकारी त्या शाळेवर गेले होते. त्यांनी 11 विद्यार्थ्यांकडे कॉपी बघितली, तेव्हा त्यांनी त्याची नोंदही घेतली. स्पॉटवर सगळे प्रपत्र भरून केंद्र संचालकांकडे सबमिटही केले. पण नंतर असं निदर्शनास आलंय की त्या केंद्र संचालकांनी निरंक अशी रिपोर्ट वरती पाठवलेली आहे. तर आपण आज त्यांना एक शोकॉस साधा सर्व करणार आहोत की बाबा तुम्ही प्रपत्र असताना सुद्धा रिपोर्ट का बदलले,
आणि मग उत्तर आल्यानंतर त्यांना सुधारित रिपोर्ट सुद्धा वरती पाठवायला लावणार आहोत. आणि अशी केसेस म्हणजे एक एक्झाम्पल हे आपण सेट करू, त्यांच्यावर कार्यवाही करून की अशी केसेस बाकी जिल्ह्यात कुठेही झाली नाही पाहिजे जे आहेत ते, आणि एका कागदी पुराव्यानंतर तरी हे बदलले नाही पाहिजे, तशी आपण कार्यवाही करू. मॅडम, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली होती की कॉपी केस सापडली तर थेट संस्थाचालकांवर कारवाई केली जाईल, शाळेवर कारवाई केली जाईल. आता थेट प्रकरण समोर आले तर त्यांच्यावर पण काही कारवाईची नाही, एकदम शासन सुद्धा ठाम आहे कॉपी मुक्त महाराष्ट्रांसाठी, की बाबा आपण प्रयत्न करायलो गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा, तर त्यात कॉपी मुक्त असणे हा फार महत्वाचा धोरण आहे शासनाचं. त्यामुळं आपण हे जर केंद्र संचालक आहे किंवा शाळा संस्था हे सुद्धा याच्यात मिळून काम करून दिसून आली तर आपण नक्की त्याच्यावर कार्यवाही करणार आहोत. मॅडम, या साऱ्या विषयामध्ये ज्यावेळेस विभागीय सचिवांना बोर्डाच्या अहवाल पाठवण्यात आलेला होता, त्यानंतर तिकडून जो दुसरा अहवाल आला, सुधारित अहवाल, त्याच्यामध्ये निरंक दाखवण्यात आला. त्यामुळे तिकडे देखील वरिष्ठ स्तरावर हालचाली झाल्याचं दिसतंय. तिकडची काही लिंक सापडली तर काही कारवाई संदर्भात दिशा असेल? नाही, हे बघा, मी तेच सांगितली की आज आपण मुख्याध्यापकांकडून खुलासा तरी घेऊ की प्रपत्र असताना सुद्धा त्यांनी वेगळी रिपोर्ट का पाठवली. तर एकदा ते आला मग मला पुढची कार्यवाही आणि पुढचा बाईट सुद्धा देता येईल. पॉलिटिकल प्रेशरचा एक खूप जोरदार चर्चा सुरू आहे, त्या संदर्भात काही तुमच्यापर्यंत माहिती आहे? नाही, माझ्यावर नाही, आणि माझे हे जे संनियंत्रण अधिकारी उपस्थित आहेत त्यांनाही असं काही प्रेशरचा विषय नाही. केंद्राची मान्यता रद्द होऊ शकते का ते आगामी काळात जर तुम्ही खुलासा वगैरे केल्यानंतर? जर आता मी परत सांगते, शासन एवढं स्ट्रिक्ट आहे याबद्दल की जर ती शाळा आणि तो केंद्र याच्यामध्ये सहभागी दिसून आला तर नक्की आपण स्ट्रिक्टेस्ट कार्यवाही जे